लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधील टेन्सेसचे मुख्य 3 प्रकार पाहिलेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यामध्ये प्रत्येकी 4 असे एकूण 12 उपप्रकार सुद्धा आपण पाहिलेत. त्याचबरोबर वाक्यांचे प्रकार, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, WH क्वेश्चन्स, त्याचबरोबर निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असे वाक्यांचे एकूण 5 प्रकार आपण पाहिलेत. नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस अशा 2 प्रकारचे सेंटेन्सेस आपण शिकलोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आज आपल्याला शिकायचं आहे. प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकतो तेव्हा आपल्याला डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस साठी आपण इथे फॉर्म्युला सुद्धा लिहिलेला आहे. तो फॉर्म्युला आहे डू किंवा डज या 2 सहाय्यकारी क्रियापदापैकी एक सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं असते. डू किंवा डज प्लस यस प्लस V1 प्लस O हा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि या फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. अगदी सुरुवातीला तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर एकदा का तुम्हाला ते सेंटेन्सेस बनवायची सवय व ती सेंटेन्सेस तुमच्या हातून बनवल्या जातील तेव्हा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सुद्धा नसतो. अगदी सहजपणे तुम्ही इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकता. आणि जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन यूज करतो त्यावेळेला आपल्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागते. आणि जेव्हा आपण सेंटेन्सेस मध्ये ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन वापरतो तेव्हा आपल्याला डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. एवढंच लक्षात ठेवायचं. जर तुम्ही हा फरक लक्षात ठेवला आणि जेव्हा तुम्हाला हे समजलं की डू आणि डजचा वापर केव्हा करायचा तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवणं अगदी सोपं होईल. शी गोज टू स्कूल. शी गोज टू स्कूल हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. शी गोज टू स्कूल. आता या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. मग निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनेल? शी डज नॉट. येथे आपण गोज या मुख्य क्रियापदामधून डज हे सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढलं. त्यानंतर आपण निगेटिव्ह वर्ड नॉट हा निगेटिव्ह वर्ड लिहिला आणि क्रियापदाचं मुख्य रूप लिहिलं म्हणजेच डज नॉट गो. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवलं. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. शी डज नॉट गो टू स्कूल. ती शाळेत जात नाही. ती शाळेत जाते का असा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. ती शाळेत जाते का? ती शाळेत जाते का असा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न विचारला. आता हा प्रश्न आपण इंग्लिश मध्ये कसा लिहायचा तर फॉर्म्युल्यानुसार आता आपण हा प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून पाहूयात. तर येथे काय दिलेला आहे? ती म्हणजे शी. जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउनचा वापर करतो तेव्हा आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागते. मग आधी आपण डज लिहिणार आहोत. डज त्यानंतर सब्जेक्ट काय आहे? शी. डज शी गो टू स्कूल. डज शी गो टू स्कूल. ती शाळेत जाते का? डज शी गो टू स्कूल. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. येथे मी बोर्डवर काही सेंटेन्सेस लिहिलेली आहेत आणि या सेंटेन्सेस मधून प्रश्न विचारला आहे. आता आपल्याला हे प्रश्न इंग्रजीमध्ये विचारायचे आहेत. तर हे प्रश्न इंग्रजीमध्ये कसे विचारायचे आता आपण हे पाहूया. तो येतो का? तो येतो का? येथे आपण प्रश्न विचारला. तो येतो का? तो म्हणजे ही. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. आणि जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनचा वापर करतो तेव्हा डज हे सहाय्यकारी क्रियापद लिहायचं असते. डज ही. डज ही कम? तो येतो का? असा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न विचारायचा आहे. पुढचं सेंटेन्स. तू बसतोस का? तू म्हणजे यू. सीट. डू यू सीट? तू बसतोस का? तू
मदत करतोस का? तू मदत करतोस का? तू मदत करतोस का? तू मदत करतोस का? डू यू हेल्प? आपण प्रश्न विचारला. तू मदत करतोस का? डू यू हेल्प? आपण जायचं का? आपण जायचं का? डू वी गो? आपण जायचं का? डू वी गो? ते शिक्षा करतात का? ते शिक्षा करतात का? ते शिक्षा करतात का? डू दे पनिश? ते शिक्षा करतात का? डू दे पनिश? राजू खेळतो का? राजू खेळतो का? डज राजू प्ले? राजू खेळतो का? डज राजू प्ले? शिक्षक शिकवितात का? शिक्षक शिकवितात का? डू टीचर्स टीच? शिक्षक शिकवितात का? डू टीचर्स टीच? तो तुझ्या सोबत येतो का? तो तुझ्या सोबत येतो का? डज ही कम विथ यू? डज ही कम विथ यू? तो तुझ्या सोबत येतो का? अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न विचारायचा आहे. आणि जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. मित्रांनो, ही सेंटेन्सेस फक्त लिहून घ्यायची नाही, तर या सेंटेन्सेसचा वापर करून पाहायचा आणि बोलून सुद्धा पाहायची आहेत. कारण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी इंग्लिश लँग्वेज बोलण्यामध्ये तुम्हाला फ्लुएन्सी येईल. मी नेहमीच सांगते की प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला इंग्लिश बोलताच येत नाही. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधील इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसची आणखी काही उदाहरणं पाहूया. डू यू ब्रिंग अ बॅग? डू यू राईट अ लेटर? डज शी प्ले विथ यू? डज ही कम हिअर? डज ही सिट हिअर? डू डॉक्टर्स ट्रीट पेशंट्स? डू पीपल फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन्स? अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्न स्वतःलाच विचारायची आहेत आणि स्वतःला विचारून या प्रश्नांचा वापर करायचा आहे. या प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सो फ्रेंड्स, या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा, कारण प्रत्येक गोष्ट ही प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट आत्मसात होणार नाही. सो कीप प्रॅक्टिसिंग.